सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचाराबाबत हाच आमचा सर्वांचा ध्यास आहे। याच विषयावर आज आम्ही एमरॉड डायग्नोसिस सेंटर येथे आलेलो आहे, जे 96 दर्गा रोड वरती आहे। या डायग्नोसिस सेंटर मध्ये विशेषतः न्यूक्लिअर मेडिसिन वर तर जास्त वर्क होत आहे, पेट स्कॅन होत आहे। तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया। इथले तज्ञ डॉक्टर आहेत जे न्यूक्लिअर मेडिसिन एमडी मेडिसिन आहे, त्यांचं नाव आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, तरी पण आपण डॉक्टर प्रफुल्ल जटाले सर हे जे एमरॉडचे आहे आणि त्यांच्याकडे जाऊन घेऊया आपण न्यूक्लिअर मेडिसिन काय आहे। डॉक्टर साहेब, आरोग्य जगतमध्ये स्वागत आहे। डॉक्टर साहेब, आज डायग्नोसिस सेंटर मध्ये सर्वांचे एका काहीतरी टेस्ट होते, परंतु न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे काय आहे? न्यूक्लिअर मेडिसिन एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये की अणूच्या माध्यमातून म्हणजे अणुबॉम्ब आपण ऐकलं असेल तर अणुबॉम्ब म्हणजे तो खूप मोठा त्याने जे नुकसान करतो। ओके, बट इथे आपण तीच टेक्नॉलॉजी एकदम मायन्यूट क्वांटिटी मध्ये त्या अणूचा उपयोग करतो, त्याला एका मेडिसिनने टॅग करतो, त्याच्यामुळे याला न्यूक्लिअर मेडिसिन म्हणतात। आणि हे टॅग केल्यानंतर शरीरामध्ये आपले डोक्यापासून पायापर्यंत जेवढे पण अवयव आहेत त्याचं कार्यपद्धती आपल्याला त्या न्यूक्लिअर मेडिसिनच्या माध्यमातून माहिती मिळते। उदाहरणार्थ किडनी, जर का एखादे किडनीचे डॉक्टर आहेत, नेफ्रोलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, किडनीमध्ये स्टोन झाला तर किडनीचं काम कमी झालं तर ते किडनीचं कार्य किती कमी झालं किंवा ती किडनी काम करते की नाही करत, याचं उत्तर फक्त आणि फक्त न्यूक्लिअर मेडिसिन या आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिन मधनच आपल्याला माहिती मिळते आणि आपण त्याला क्वांटिफाय करू शकतो, म्हणजे एक व्हॅल्यू काढू शकतो की याचं फंक्शन किती आहे। हे बाकी कोणत्याही तपासणीमध्ये आपल्याला तेवढं एक्झॅक्ट फंक्शन नाही सांगता येत। तर त्या फंक्शनमुळे खरंच किडनी वाचवायची, त्याला काढायची की त्याचं ऑपरेशन करायचं की गोळ्यावर ठेवायचं, याचं एक ओव्हरव्ह्यू त्या डॉक्टरांना कळतं। व अशा पद्धतीने न्यूक्लिअर मेडिसिन हृदयाचं आहे, त्याच्यामध्ये काही स्ट्रेस थॅलियम आहे, वायबिलिटी स्कॅन आहे, बोन स्कॅन आहे हाडांचे आजार ओळखण्यासाठी, त्याच्यानंतर DTPA किडनीचे DMSA, त्याच्यानंतर थायरॉइड स्कॅन आहे, दुसरा जास्त उपयोग होतो की थायरॉइड खरंच काम करतंय का। असे विविध ऑर्गनचं आपल्याला कार्यपद्धती न्यूक्लिअर मेडिसिनच्या माध्यमातून मिळतं। न्यूक्लिअर मेडिसिन जे आहे कोणत्या रुग्णावर वापरलं जातं आणि कोणत्या टेस्टसाठी वापरलं जातं? न्यूक्लिअर मेडिसिन मी जसं सांगितलं की जे आता मी जर तुम्हाला किडनीचं सांगितलं DTPA स्कॅन, ओके, तर असं हे तर वेगवेगळे ऑर्गन आहेत, त्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पेट सिटी स्कॅन। सर, पेट स्कॅन कोणत्या रुग्णाला केलं जातं आणि केव्हा आणि याची प्रक्रिया काय असते? पेट सिटी स्कॅन जसं मी न्यूक्लिअर मेडिसिन सांगितलं तर तसंच पेट सिटी स्कॅन एक न्यूक्लिअर मेडिसिन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये आम्ही पेट सिटी स्कॅन नावाचं एक मशीन आहे, ज्याच्यापूर्वी मी न्यूक्लिअर मेडिसिन सांगितलं त्याची मशीन ही गामा कॅमेरा आहे आणि ही तर पेट सिटी स्कॅन आहे। याच्यामध्ये पण आपण FDG F18 हे न्यूक्लिअर म्हणजे रेडिएक्टिव्ह मटेरियल आणि FDG हे ते मेडिसिन आहे जे की आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज मेटाबॉलिझम कुठं वाढले, तर ते ग्लुकोज विशेषतः कॅन्सरच्या पेशीमध्ये खूप जास्त असतं, त्याच्यामुळे हे आपल्याला ग्लुकोज त्या सेलमध्ये जातं, रेडिएक्टिव्ह ग्लुकोज त्या कॅन्सरच्या पेशीमध्ये जातं आणि ते आपल्याला एका इमेजच्या द्वारे आपल्याला कम्प्युटरवरती दिसतं। तर याच्यामध्ये मुख्यतः कॅन्सर म्हणजे 80 ते 90% याचा उपयोग कॅन्सरच्या पेशंटमध्ये, की कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याची पायरी काय आहे, ते कोणत्या स्टेजला आहे, हे आपल्याला एक डॉक्टरांना कल्पना देते, जे की कॅन्सरचे डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, रेडिओथेरपीवाले आहेत, ऑन्कोलॉजिस्ट आहे, या सर्वांना ते एक आयडिया येऊन जाते की कोणत्या स्टेजला तो कॅन्सर आहे। त्याच्यानंतर ऑपरेशन झालं, रेडिएशन झालं, केमोथेरपी झालं तर तो आजार किती बरा झालाय, त्याचा रिस्पॉन्स भेटला की नाही भेटला, जसं केमो दिल्यानंतर 4 केमो दिल्यानंतर त्याचा किती रिस्पॉन्स भेटला, त्याप्रमाणे त्या ऑन्कोलॉजिस्टला पुढचं त्याला जे आहे केमोथेरपीची लाईन तीच ठेवायची की चेंज करायची, हे एक अचूक प्रमाणे फक्त पेट सिटी स्कॅन मध्ये आपल्याला कळतं, कारण की याच्यामध्ये आपण क्वांटिफाय करू शकतो। जसं मी पहिले DTPचं सांगितलं
याच्यामध्ये एक SU मॅक्स नावाची व्हॅल्यू असते, तर ते आपण क्वांटिफाय करू शकतो, जे की बाकी कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये नाही करते. तर हे एक पेट सीटीचा ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर कॅन्सरचा रुग्ण बरा झाला तर तो परत कॅन्सर आला का, उद्भवला का, कधी कधी स्तनाचा कर्करोग आहे जो पूर्ण बरा होतो, एखादी गाठ येते, डाऊट वाटतं की कॅन्सर आहे का, तर मग कॅन्सरचे डॉक्टर त्यांना सांगतात पेट स्कॅन करून घ्या, म्हणजे आपल्याला कळतं की काय पुढची तपासणी करायची. जर काही नसेल तर मग तो कॅन्सरची शक्यता कमी असते. याच्यानंतरही फॉलोअप साठी पण बऱ्याच झाल्यानंतरही 5 वर्षापर्यंत बरेच डॉक्टर त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते पेट स्कॅन करायला सांगतात. म्हणजे असं रिकरन्स झालं, रिकरन्स झालं की नाही झालं. हे झालं कॅन्सरच्या रुग्णांमध्ये. पण कॅन्सरच्या रुग्ण सोडून देखील पेट स्कॅनचा उपयोग आहे. त्याचा पायरेक्झी ऑफ अननोन ओरिजिन, म्हणजे ताप जो की 3 आठवड्यापेक्षा जास्त ताप आहे, सर्व आपण तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये रक्ताच्या सर्व तपासण्या केल्या, कल्चर सेन्सिटिव्हिटी केली, त्याच्यानंतर तुमचं CT स्कॅन, MRI, आणि कुठेच जर त्याचं उत्तर भेटत नसेल तर पेट स्कॅन एक अशी मॉडेलिटी आहे की जिथे तुम्हाला ताप कुठून आलाय हे आपल्याला कळू शकतं. कारण की काही सोर्सेस आहेत, जसं रक्तवाहिनी आहे त्याच्या आजूबाजूला जर इन्फेक्शन असेल, ज्याला की ऑटो आर्टरायटिस म्हणतात, तर हे दुसऱ्या कोणत्या मॉडेलिटीमध्ये नाही पिकअप होतो, पेट स्कॅन मध्ये होतो. असं एखादा छोटा इन्फेक्शन आहे जो की पेट स्कॅन मध्ये पिकअप होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त देखील हृदय मध्ये पण आपण पेट स्कॅन करतो की हृदयाच्या मांसपेशी कितपत जिवंत आहे. जर का अटॅक येऊन गेला, ज्याला की आपण इन्फार्क्शन म्हणतो, तर त्याच्यानंतर पेट स्कॅन केला जातो, जे की कार्डिओलॉजिस्ट, CVTS सर्जन हे पाठवतात आणि आपण सांगतो की एवढे हृदयाची मांसपेशी जिवंत आहे, त्याने त्या डॉक्टरांना त्याचं बायपास करायचं की अँजिओप्लास्टी करायची की मेडिसिनवर ठेवायचं, हे त्यांना द्यायला एक आयडिया येऊन जातो. दर्शकांना एक सांगायला अत्यंत आनंद होतोय की डॉक्टर प्रफुल्ल जटाले साहेबांनी आपल्याला जे व्यवस्थित मार्गदर्शन केले, पेट स्कॅन म्हणजे काय, कॅन्सरचे रुग्ण असो किंवा हार्टचे रुग्ण असो, या रुग्णासाठी हे पेट स्कॅन किती महत्वाचं आहे हे आपल्याला डॉक्टर जटाले साहेबांनी खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे. दर्शकांना एकच विनंती आहे की कोणताही आजार असो त्याला लपवून ठेवण्यापेक्षा जर तो निदान करून आपण त्याचं प्रॉपर तज्ञ डॉक्टरकडे इलाज उपचार केला तर नक्कीच आपण त्यातनं मुक्त होऊ शकतो. डॉक्टर साहेब, एम्ब्राड डायग्नोस्टिक सेंटर मध्ये कोणत्या चाचण्या होतात? एम्ब्राड पेट स्कॅन मध्ये आपल्या इथं पेट CT स्कॅन करतो. त्याच्यानंतर आयोडीन 131 नावाची थेरपी आहे, जे की ग्रेव्हचा पेशंट म्हणजे थायरॉइड ज्याच्यामध्ये मुळात जास्त काम करतात, तर एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे थायरॉइडचे तज्ञ डॉक्टर आमच्याकडे पेशंट पाठवतात. त्यांचा जर आजार गोळ्याने कमी नाही झाला तर आपण त्यांना आयोडीन 131 नावाचं एक औषध देतो. त्या आयोडीन 131 नावाचं औषधने थायरॉइडच्या पेशी मुळात ते बर्न होतात रेडिएशनने, आणि थायरॉइडचं काम जे जास्त होतं ते कमी होतं. असंच औषध आपण थायरॉइड कॅन्सर पेशंटमध्ये पण, जे थायरॉइडचे कॅन्सर असतात, ऑपरेशन केल्यानंतर जे काही छोट्या फार प्रमाणात नॉर्मल पेशी गळ्यात राहतात, तर त्याच्यासाठी आयोडीन 131 नावाची थेरपी आहे, आणि ही थेरपी सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये कव्हर होते. थेरपी कव्हर होते. सर, पेट स्कॅन हा खर्चिक बाब असतो असं लोकांच्या भावना आहे, समज आहे, आणि हे पेट स्कॅन किती दिवसाला करायला पाहिजे, जनरली कॅन्सर रुग्ण असो की हार्टचे रुग्ण असो? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पेट स्कॅन कधी स्वतःहून नाही करायला पाहिजे. तुमचे डॉक्टर, तुमचे ऑन्कोलॉजिस्ट, तुमचे कार्डिओलॉजिस्ट, तुमचे MD मेडिसिन डॉक्टर, सर्जन हे जेव्हा सांगतील त्यावेळेसच तुम्ही पेट स्कॅन करायला पाहिजे. कारण की पेट स्कॅन ही खूप मोठी तपासणी, त्याच्यामध्ये आपण रेडिएक्टिव्ह मटेरियल यूज करतो, तर जेव्हा गरज आहे हे फक्त डॉक्टर सांगू शकतात. तर त्यावेळेस तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्याने सांगितलं तर पेट स्कॅन करा. आणि पेट स्कॅन ही कॉस्टली आहे, कारण की आपण जे मेडिसिन देतो रेडिएक्टिव्ह मटेरियल, त्याच्यामध्ये जे अणू आहे त्याचं एक हाफ लाईफ असतो. तर याचं जे रेडिएक्टिव्ह मटेरियल F18 आहे त्याचं आयुष्य फक्त 2 तास आहे, म्हणजे 110 मिनिटे. म्हणजे ते माझ्याकडे 100 युनिट आता आले असेल मुंबईवर, तर ते 110 मिनिटानंतर 50 होऊन जातं. म्हणजे ते यूज करो की न करो ते त्याचं आयुष्य कमी होतं, आणि त्याचं प्रोडक्शन मुंबईमध्ये होतं आपण जे मागवतो. तर मला इथे 100 पाहिजे असेल तर मला 1000 ते लोड करतात, तेव्हा कुठं मला 100, आणि ते बनणारे त्याची जी मशीन आहे ते खूप कॉस्टली असते. त्याच्यामुळे हे ट्रॅव्हलिंग, त्याचा हाफ लाईफ, याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी आता टाकळकर सरांनी पहिल्यांदा मराठवाड्यात आणलेली, कॉस्टली आहे. त्याच्यामुळे ही तपासणी थोडी कॉस्टली, कारण की याची मशीन्स, याचे मॅन पॉवर, हे सर्व करून ही एक तपासणी खूप कॉस्टली पडते. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, चांगलं आपण मार्गदर्शन केलं. जाता आम्हाला एक आमच्या दर्शकांना एक संदेश द्या की पेट स्कॅन करणं किती महत्वाचं आहे,
आणि डॉक्टरने सांगितल्यानंतर त्याचं करून काय आपल्याला निदान करून पुढचं आयुष्यामध्ये त्याचं वर्क त्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन. हा, पेट स्कॅन जसं मी पहिले सांगितलेलं आहे की डॉक्टर जेव्हा सांगतील त्याच वेळेस पेट स्कॅन करायचं आहे. आणि मी जसं पहिले सांगितलं की त्याचा उपयोग मेन कॅन्सर मध्येच होतो की तुमचं स्टेजिंग, मग ट्रीटमेंट घेतल्यानंतर कॅन्सर किती कमी झाला, रिकरन्स झालाय का, आणि फॉलोअप साठी हा पेट स्कॅनचा उपयोग आपल्याला करता येतो. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, खूप चांगला वेळ दिला आपण आम्हाला, आमच्या दर्शकांना एकच विनंती आहे की आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावा, हा आम्ही आणि आमच्या सर्व डॉक्टरांचा हेतू आहे. परंतु या व्हिडिओ मागे एकच आपला संदेश द्यायचा आहे की हा व्हिडिओ आपण जर बघत असाल आणि बघितल्यानंतर हा व्हिडिओ जवळपास आपल्या गरजू रुग्णापर्यंत पोहोचवणं खूपच महत्वाचं आहे. कारण आपण ऐकला आहात पण दुसऱ्यांना पण माहिती व्हावी, कारण त्याचा या व्हिडिओमुळे कोणतीही एक आजारामुळे जर माहिती मिळाली तर नक्कीच तो आपण त्या रोगमुक्त करू शकतो. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।
आरोग्य जागृती.